हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. हिंदी सक्तीविरोधात दोन्ही ठाकरे बंधूंचा 5 जुलैला एकत्र मोर्चा. सकाळी 10 वाजताची वेळ सोयीची नसल्यानं दोन्ही पक्ष मिळून वेळ आणि ठिकाणाबाबत चर्चा करू, संजय राऊतांची माहिती. मराठी भाषेसाठी 2 मोर्चे निघणं योग्य दिसत नाही. राज ठाकरेंनी आपल्याशी फोनवर चर्चा केल्याची संजय राऊतांची माहिती. एकच मोर्चा काढण्यावर दोन्ही भावांचं एकमत. संयुक्त महाराष्ट्र चळवळ 2.0 वाटेल असा मोर्चा असेल. मनसेच्या संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया. राज यांनी आंदोलनासंदर्भात स्वतः पुढाकार घेतल्याचाही दावा. मनसे नेते संदीप देशपांडे आणि ठाकरेंचे आमदार वरुण सरदेसाई भेटले. एकत्रित मोर्चा काढण्याबाबत प्राथमिक नियोजनासाठी भेटलो, संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया. राज ठाकरे आहेत कोण? नियमांविरोधात जाऊन त्यांना मोर्चा काढू देणार नाही, ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांचं आव्हान. ठाकरे बंधू गैरसमजाचे बळी झाल्याची आशिष शेलारांची प्रतिक्रिया. तर आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याची उदय सामंत यांची भूमिका. कुणीही सांगतो म्हणून मोर्चात सहभागी होता येणार नाही. राज ठाकरेंच्या आवाहनाला शरद पवारांचं उत्तर. मुंबईला गेल्यावर दोन्ही ठाकरेंची भूमिका ऐकून घेणार असल्याचंही केलं स्पष्ट. महाराष्ट्र भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात. प्रदेशाध्यक्ष निवडीसाठी केंद्रातून किरेन रिजिजू यांची निरीक्षक म्हणून निवड जाहीर. राज्यघटनेतून समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष शब्द काढा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबाळेंची मागणी. बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेमध्ये हे दोन्ही शब्द नव्हते, होसबाळेंचा दावा. नाशकात ठाकरेंच्या शिवसेनेला आणखी एक धक्का. महानगर प्रमुख विलास शिंदे करणार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. रविवारी 8 माजी नगरसेवकांसह पक्षप्रवेश. खासदार संदीपान भुमरेंच्या चालकाच्या नावे 150 कोटींची जमीन. हैदराबादच्या सालारजंग कुटुंबाच्या वंशजांना जमीन भेट दिल्याची माहिती. भुमरे पितापुत्र आणि चालक जावेद रसूलची चौकशी सुरू. बारामतीच्या काटेवाडीत तुकोबांच्या पालखीच्या स्वागतासाठी वारकरी सज्ज. धोत्राच्या पायघड्या टाकल्या. थोड्याच वेळात पालखीभोवती मेंढ्यांचं गोल रिंगण. आजपासून ओडिशातील पुरीत जगन्नाथ रथयात्रा. 200 टनांपेक्षा अधिक वजनाचे 45 फूट उंच रथ तयार. जगभरातून असंख्य भाविक दाखल.